रोटीचा सवाल रोजचाच आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. पुकार पार्टनर्स फॉर अर्बन नॉलेज ॲक्शन अँड रिसर्च या संस्थेच्या यूथ फेलोशिप या प्रकल्पामध्ये उल्हासनगरमधील नाका कामगारांच्या गटाने सहभाग घेतला. शासनाने नाका कामगारांसाठी दिलेल्या योजना आणि नाका कामगारांची सध्याची स्थिती या विषयावर या गटाने संशोधन केले. नाका कामगार कोण आहे, कोणाला नाका कामगार म्हणायचं हा प्रश्न मला वाटते की सगळ्यांसमोर आहे. तर जी देशातली मोठमोठी जे शहरं आहेत, जे महानगरपालिका क्षेत्र आहेत, नगरपालिका क्षेत्र आहेत किंवा जिथे आपण तालुक्याचे आणि जिल्ह्याचे जे ठिकाणं आहेत, तर अशा शहराच्या चौकामध्ये जे कामगार उभे असतात आणि जे सकाळी 8 ते 9:30 या दरम्यान उभे असतात, तर हा जो कामगार आहे तर हा नाका कामगार आहे. याच्यामध्येही खास करून जे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतात, म्हणजे ज्याला आपण कडिया म्हणतो, ज्याला बिगारी म्हणतो, ज्याला कार्पेंटर म्हणतो, सुतार म्हणतो आणि शहरानुसार त्याची नावं पण बदलली जाते. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही जर विदर्भामध्ये आणि नागपूरमध्ये गेलात तर तिथे एक चौकामध्ये उभं राहणारा जो कामगार आहे तर त्याला चौकामध्ये उभं राहणारा कामगार म्हणतात. मुंबई आणि ठाणे या शहरामध्ये कामं करणारी लोक त्यांना आपण नाका कामगार म्हणतो. आणि मिस्त्री असतील, बिगारी असतील तर यांची पण वेगवेगळी नावं आहेत. तर अशी नावं जी लिस्ट आहे तर एक लंबी यांची यादी आहे. तर आपण असं म्हणतो की एका घरासाठी किंवा एका इमारतीसाठी जेवढी लोक लागतात तर त्या सगळ्या प्रकारच्या लोकांना आपण नाका कामगार आपण म्हणतो. आणि म्हणून ही जी संकल्पना आहे ही इतकी व्यापक आहे आणि इतकी मोठी आहे की फक्त नाक्यावरती उभा राहणारा नाका कामगार नाहीये, तर बांधकाम क्षेत्रामध्ये जेवढ्या प्रकारची कामं आहेत तर ते करणारा जो वर्कर आहे तो नाका कामगार आहे. नाका कामगारांचं दर दिवसाचं जगणं काय आहे, तर हा जो नाका कामगार आहे दररोज सकाळी नाक्यावरती येतो आणि त्याला एक ठेकेदार जो आहे, जो 10 माणसं 5 माणसं चालवतो, असा ठेकेदार त्याला कामाला घेऊन जातो. याच्यामध्ये मजुरी ठरवण्याचं जे काही अधिकार आहे ते या नाका कामगाराला नाही आहे. ठेकेदार ठरवतात की तुम्हाला किती मजुरी दिली पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारचं ऑर्गनायझेशन किंवा संघटनात्मक जो काही संघटन आहे या मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये नसल्यामुळे कामगारांना ही आपली जी मजुरी आहे ही ठरवता येत नाही. दुसरं याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर नाक्यावरती येणारा हा जो कामगार आहे याला 30 दिवसाचे 30 मालक आहे. ज्या दिवशी तो काम करेल त्याच दिवशी त्याची चूल पेटेल. ज्या दिवशी तो काम करणार नाही त्या दिवशी त्याला काही मजुरी मिळणार नाही. तर हे इतकं असुरक्षितचं काम आहे. दुसरं याच्यामध्ये हा मोठी अडचण ही आहे की ज्या दिवशी तो कामाला गेला किंवा ती महिला कामाला गेली त्या दिवशी जी मजुरी ठरलेली आहे ती मजुरी मिळेल याची शाश्वती नाहीये. म्हणजे जर त्या ठेकेदाराला असं वाटलं की आज या कामगाराला अर्धीच मजुरी द्यायची आहे तर तो अर्धी मजुरी देणार. कामगार वेळेमध्ये घरी गेला पाहिजे याचीही निश्चितता नाहीये. आणि म्हणून हा जो कामगार आहे एकतर त्याची पगाराची, त्याच्या वेळेची किंवा तो ज्या नाक्यावरती उभा आहे ती पण त्याची हक्काची जागा नाही. म्हणजे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस शहराचा विकास केला जातो, शहर डेव्हलप केली जातात, तर त्यावेळेस रिक्षा, मच्छी मार्केट, मटन मार्केट, भाजी मार्केट, इव्हन आपण कचरा कुंडीचा पण विचार त्याच्यामध्ये केला जातो. पण हा जो कामगार आहे, हा जो मजूर आहे, जो इथलं हॉस्पिटल बनवतो, इथले शहर बनवतो, इथल्या शाळा बनवतो, इथल्या इमारती बनवतो, इथले शासकीय इमारती बनवतो, लोकांची घरं बनवतो, असा या कामगाराला या शहरामध्ये हक्काची जागा आजही उपलब्ध नाहीये. तर त्याच्यामुळे हा जो मजूर आहे, हा जो कामगार आहे, ही त्याच्या मधली असुरक्षितताची जी भावना आहे ही दिवसेंदिवस वाढत आहे. आणि म्हणून त्याची जी मजुरी आहे इथपासून तर त्याचं घर
किंवा तो ज्या परिसरामध्ये राहतो किंवा ज्या विभागामध्ये तो राहतो त्या परिसरातली अवस्थाही वाईट आहे. म्हणजे नागरी सुविधांचाही त्या परिसरामध्ये त्या वस्त्यांमध्ये हा अभाव आपल्याला दिसतोय. आणि म्हणून हा जो कामगार आहे हा दिवसेंदिवस असुरक्षित बनत चाललाय. हे जे 93% जे क्षेत्र आहे हे भविष्यामध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण याला खाजगीकरणाच्यामुळे जी संघटित क्षेत्रातली जी लोक आहेत ती सगळी असंघटित क्षेत्राकडे वळत आहेत. तर ही मोठी अडचण या कामगारांची बनली आहे. जे मोठमोठे शहर आहेत, खास करून मुंबई आणि ठाणा जे शहर आहे आणि ज्याच्यामध्ये आपण हे काम करतोय, तर याच्यामध्ये मायग्रेशनचं प्रमाण मोठं आहे आणि 2 प्रकारचं मायग्रेशन आहे. तर याच्यामध्ये सीझनमध्ये येणारी जी कामगार आहेत आणि खास करून मार्च, एप्रिल, मे आणि जून पर्यंत या 3-4 महिन्यामध्ये कामगारांचं येण्याचं प्रमाण मोठं आहे. आणि हे बाहेर राज्यातलं आहे आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातलं पण आहे. तर याच्यामुळे काय होतंय की हा जो कामगार आहे तर त्याच्यासाठी कुठल्याही अशा सुविधा उपलब्ध नाहीये की कामगारांचे पैसे दिले नाहीत तर त्याच्यासाठी त्याला काहीतरी लीगल किंवा काहीतरी कायदेशीर बाब आहे की ते त्याला मिळाली पाहिजे. त्याचं वेळेमध्ये त्याची सुट्टी झाली पाहिजे, याच्यासाठीचं वेळेचं काही त्याला बंधन नाहीये. तो जो कामगार जिथे काम केलं तर त्याची जी मजुरी आहे जेवढी ठरलेली आहे तेवढीच मिळाली पाहिजे, याचीही त्याला शाश्वती नाहीये. तर हा इतका असुरक्षित आहे. दुसरं याच्यामध्ये जे स्थलांतरित कामगार आहेत तर जे सीझनमध्ये येतात आणि जे स्थानिक कामगार आहे जे इथे राहतात, जे भाड्याने राहतात, ज्यांचं कुटुंब आहे, स्वतःची घरं आहेत, तर अशा कामगारांनी एक वैयक्तिकरित्या एक आपल्या आपापसामध्ये बसून एक आपली मजुरी ठरवलेली असते. पण स्थलांतरित कामगार जे येतात ते कमी पैशामध्येही काम करतात, त्याच्यामुळेही कामगारांमध्ये विभागणी होण्याची जास्त शक्यता आम्हाला दिसते आणि दिवसेंदिवस ती जी विभागणी आहे ती वाढत चालली. आमचं म्हणणं आहे की शासनाने आज देशामध्ये जे 93% जे कामगार आहेत आणि या 93% कामगारांची जी संख्या आहे हे दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचं मुख्य कारण आहे की जे संघटित क्षेत्रामधली जी कामगार आहेत तर त्यांचं प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे हे सगळं असंघटित क्षेत्राकडे ही लोक वळत आहेत. आणि खास करून शहराच्या विकासासाठी, शहर डेव्हलप करण्यासाठीचं जे कन्स्ट्रक्शन आहे आणि हे वाढतंय, याच्यामध्ये बिल्डिंग आणि घराच्या किमती वाढतात, मजुराची जे रेट आहे, मजुरी जी आहे ती वाढताना आपल्याला दिसत नाही. सिमेंट कन्स्ट्रक्शन वर्कर याच्यासाठी देशामध्ये एक चांगला कायदा बनलाय असं मी समजतो. आणि माथाडी कामगारांच्या नंतर असंघटित क्षेत्रामध्ये कुठला जर कायदा असेल तर तो कायदा आहे इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम 1996. तर 1996 मध्ये जो कायदा बनला त्याच्यानंतर या देशामध्ये त्या पद्धतीचा कायदा झाला नाही. महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी अनेक वर्ष गेली, पण मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये 2007 मध्ये हे जे अधिनियम आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नियम 2007 हे बनलंय. आणि त्याच्यानंतर 2011 मध्ये त्रिपक्षीय बोर्ड महाराष्ट्र सरकारनं बनवलंय, ज्याच्यामध्ये मालकाचे प्रतिनिधी आहेत, ज्याच्यामध्ये कामगारांचे प्रतिनिधी आहेत आणि ज्याच्यामध्ये सरकारचे प्रतिनिधी आहेत. तर असं त्रिपक्षीय बोर्ड आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये 1000 कोटी रुपयांपेक्षा जी रक्कम आहे या त्रिपक्षीय बोर्डामध्ये जमा आहे सेजच्या माध्यमातून. आणि हे जे काही सगळे जे पैसे आहेत या कामगारांसाठी आहे. तर या कामगारांसाठी काय आहे तर याच्यामध्ये कामगारांचा विमा आहे, अपघाती विम्यासाठीची त्यांची सुरक्षितता आहे. या कामगारांमध्ये रजिस्टर्ड जो कामगार आहे त्याचं रजिस्टर केलेलं आहे, तर त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप आहे. मग 1ली ते 7वी मध्ये शिकणाऱ्या मुलांना स्कॉलरशिप आहे, 7वी ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या मुलांना स्कॉलरशिप आहे,
ग्रॅज्युएशन किंवा इंजिनिअरिंग मेडिकल जर कामगारांच्या मुलाला करायचं आहे तर त्याच्यासाठीही 30 आणि 40,000 रुपयाची स्कॉलरशिप या बोर्डाच्या माध्यमातून दिल्या जाते। याच्यामध्ये आणखी काय सुविधा आहे तर ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करणारा जर मजूर असेल किंवा शहरी क्षेत्रामध्ये काम करणारा मजूर असेल तर त्याच्या घर दुरुस्तीसाठीची एक चांगली योजना महाराष्ट्र सरकार आणि या कायद्याच्या अंतर्गत याच्यामध्ये समाविष्ट केली आहे। 5 वर्षासाठी एखादा पुरुष कामगाराचा अपघात झाला किंवा पुरुष कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याची जी वारस आहे म्हणजे पत्नीला 5 वर्ष पेन्शन मिळण्याचं प्रावधान याच्यामध्ये दिलेलं आहे। आणि परिस्थितीनुसार मागच्या गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण पाहिलं की या कोविडमध्ये आणि कोविडच्या नंतर तर जे सेफ्टी किट आहे ते देण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। कोविडच्या अनुषंगानं प्रत्येक कामगाराला 1500 पहिल्या टप्प्यामध्ये अनुदान दिले, त्याच्यानंतर 3000चं अनुदान दिलं। तर ह्या ज्या काही सगळे जे काही कायदे आहे आणि सगळ्या ज्या योजना आहे ह्या कामगारांसाठी आहे, पण हे अशा कामगारांसाठी आहे ज्यांचं इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम जे बोर्ड आहे महाराष्ट्र सरकारचं त्या बोर्डामध्ये ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय आणि हे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर त्यांना एक स्मार्ट कार्ड दिलं जातं आणि त्याच्या अंतर्गत हे स्मार्ट कार्ड दरवर्षी हे आपल्याला रिन्यू करायचं आहे, रिन्यू करावं लागतं। आणि हे ज्या काही सगळ्या योजना ज्या महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या आहेत त्यानंतर या कामगारांना या योजनांचा लाभ मिळतो। रोटी, हक्क, सन्मानाचे जगणे हवे आहे। असंघटित कामगार आम्ही, न्यायाची मागणी आहे। आम्ही पुकारचे युथ फेलो आहोत। आमच्या नाका कामगारांच्या काही मागण्या आहेत। नाका कामगारांच्या कामाचा आदर झाला पाहिजे आणि त्यांना पाहिजे तो मोबदला मिळाला पाहिजे। नाका कामगारांना कामगार हॉस्पिटलचा लाभ मिळाला पाहिजे। नाका कामगारांना 55 वर्षानंतर पेन्शन योजनेचा लाभ मिळायला पाहिजे। जिथे नाका कामगार उभे राहतात तिथे पिण्याच्या पाण्याची सोय करावी। नाका कामगारांना नाक्यावर स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत शौचालय बांधून देण्यात यावे। नाका कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे। नाका कामगारांना उभं राहण्याकरता हक्काची जागा मिळायला पाहिजे व त्यांना हक्काची शेड मिळायला पाहिजे।